नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना, मी रेश्मा क्लॉथ क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण इथे माप टाकून घ्यायचं आहे आणि ब्लाऊजची डिझाईन तयार करायची आहे। तर पूर्ण उंची आपण इथे घेतलेली आहे 15 इंच शिलाई मार्जिन पकडून आणि मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच, शोल्डर घेतलेला आहे 5 इंच, छातीचं माप घेतलेलं आहे 10.5 इंच, चौथा भाग घेतलेला आहे छातीचा। कमरेवरती आपण 10 इंचावरती मार्किंग केलेले आहे, छातीचा चौथा भाग प्लस टक्सचे। आणि इथे बघा गळा उंची आपली 11 इंच आहे आणि इथे आपण पंचकोनमध्ये गळा डिझाईन तयार करणार आहोत। तर गळा रुंदी आपण 2 इंच घेतलेली होती। आता इथे 2 इंचावरती आपण खाली डिझाईन तयार करायची आहे, त्यासाठी आपण कॅनव्हासवरती कटिंग करून घेणार आहोत। आता इथे बघा 11 वरती मार्किंग करून घेतलेला आहे। जसं आपण ब्लाऊज पीसवरती केलेलं आहे ना, तसंच आपल्याला इथे पण करून घ्यायचं आहे। आता इथे बघा 8.5 वरती मी मार्किंग केलं आणि गळ्याचा शेप दिलेला आहे। आता खाली 2 इंचावरती मार्किंग केलं, इथे आपल्याला डिझाईन तयार करायची आहे। आता दुसऱ्या बाजूला पण मार्किंग करून घ्यायचं आहे आणि चॉकने ते डार्क करून घ्यायचं आहे। आता साईडला 1 इंच सोडून आपण कॅनव्हास कटिंग करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी। इथे 1 इंच आपण एक्स्ट्रा आतमध्ये सोडलेला आहे। आता अस्तरवरती आयर्न करून घेतलेला आहे मी कॅनव्हास आणि इथे बघा मेन फॅब्रिक आपलं सरळ आहे। तुम्ही डायरेक्ट मेन फॅब्रिकवरती म्हणजे अस्तर खाली मेन फॅब्रिकवरती आणि त्याच्यावरती कॅनव्हास जोडलात तरी चालेल, किंवा ही पद्धत जी मी दाखवलेली आहे अशा पद्धतीने जोडलात तरी पण चालेल। आता इथे बघा कॅनव्हासला आपण आयर्न करून घेतलेला होता आणि साईडला 1/2 इंच सोडून आपण इथे फोल्ड करून जोडून घेतलेला आहे। आता इथे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि जिथं आपण सेंटर दिलेला आहे तिथे कॅनव्हास ठेवून खाली पण सेंटर बघायचं आहे आणि अशी पिन लावून घ्यायची आहे। त्यानंतर जसं मार्किंग केलेलं आहे तिथं आपण शिलाई करून घ्यायची आहे। अशी पूर्ण शिलाई करून घ्यायची आणि किनारी आता इथे कटिंग करून घ्यायचं आहे शिलाईच्या साईडने। आणि जिथं आपण डिझाईन तयार करणार आहोत ती कॅनव्हासवरती मार्किंग केलेले आहे ते आता कटिंग करून साईडला ठेवून द्यायचं आहे। त्याच्यावरती आपण न्यूजपेपरवरती जोडून नंतर डिझाईन तयार करायची आहे। इथे बघा सर्व ठिकाणी आपण कट देऊन घेतलेले आहेत। ही कट आपण नेहमी देतो कारण फोल्ड करण्यासाठी खूप सोपं पडतं त्यासाठी। फोल्ड आता इथे बघा फोल्ड आपण केलेला आहे तर ते पटकन होतं फोल्ड। आता इथे एक दाब शिलाई करून घेतलेली आहे मी, कारण कपडा आपला व्यवस्थित बसतो त्यासाठी आणि अस्तर वरती दिसणार नाही त्यासाठी। पण नंतर आपण लेस लावायची आहे, तुम्ही शिलाई नाही केलात तरी चालेल जर कपडा बसत असेल, किंवा इस्त्री करून घेतलात नाही ते तरी चालतं, कपडा आपला व्यवस्थित बसतो। मी इथे शिलाई करून घेतलेली आहे, ह्याच्यावरतीच आपण नंतर लेस जोडायची आहे। आता साईडने पूर्ण अस्तर आपलं जोडून घ्यायचं आहे। असंच आपल्याला अस्तर आता व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे। जे एक्स्ट्राचं फॅब्रिक दिसतं ना ते कटिंग करून घ्यायचं आहे। आता इथे आपण टक्सचं पण मार्किंग करून घेतलेलं आहे, टक्स आपण नंतर देणार आहोत। इथे बघा आपण पूर्ण शिलाई करून एक्स्ट्राचा कपडा होता तो कटिंग करून घेतलेला आहे, टक्सचं पण मार्किंग करून ठेवलेलं आहे। आता डिझाईन जी आपण कॅनव्हासवरती कटिंग करून ठेवलेला होता तोच आता इथे मार्किंग करून घ्यायचा आहे तेच ठेवून, आणि साईडला 1-1.5 इंच एक्स्ट्रा सोडायचा आहे कारण शिलाईच्या आतमध्ये पण थोडा कपडा राहिला पाहिजे त्यासाठी। अशा पद्धतीने आता मार्किंग केलेलं आहे। खाली पण आता आपल्याला न्यूजपेपर एक्स्ट्रा सोडायचा आहे, असंच कटिंग करून घ्यायचं आहे। आता इथे पट्टी आपण 1 इंचाचा कपडा घेतलेला आहे, 1 ते 1.25 इंचाचा कपडा घ्या आणि अशा पद्धतीने इथे हा सरळ कपडा घेतलात तरी चालेल आणि अशा पद्धतीने इथे पट्टी तयार करायची आहे। हीच पट्टी आपल्याला 2 इंचामध्ये कटिंग करून, आता इथे उंची आपण कॅनव्हासची ही 1.5 इंच कट केलेली होती आणि वरती थोडं खाली थोडीशी नॉट आपली शिल्लक राहावी ह्या सारखे, म्हणजे इथं आता 2 इंचावरती आपण कटिंग करून घेणार आहोत। आपली खाली थोडीशी पट्टी शिल्लक राहते त्यासाठी। आता सगळ्या पट्ट्या अशा काढून घ्यायच्या आहेत आणि ह्याच पट्ट्या आपल्याला न्यूजपेपरवरती जोडून घ्यायच्या आहेत। एक साईडने जोडायला म्हणजे एक साईडने जोडायच्या आहेत आणि पूर्ण अशा जिथपर्यंत आपल्याला मार्किंग करून घेतलेला आहे
हे बघा जिथपर्यंत आपण मार्किंग केलेलं आहे तेवढं आपण इथं पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत। आता इथं थोडीशी जागा एक्स्ट्रा झालेली होती, तिथं पण आपण एक्स्ट्रा जोडून घेतली पट्टी। आणि वरती जर तुम्हाला कपडा असा दिसत असेल थोडासा तर तो पण कटिंग करून घ्यायचा आहे, कारण तिथे आपण पायपिंग करणार आहोत। आता जसं वरती जोडून घेतलेलं आहे एकाला एक पट्टी, तशीच आपल्याला खाली पण जोडून घ्यायची आहे। अशी शिलाई केल्यात तर पट्टी मग इकडे तिकडे होत नाही, त्यासाठी एक शिलाई एक्स्ट्रा मारावी लागली तरी चालेल, पण कपडा व्यवस्थित बसतो आपण आणि असंच ब्लाऊजवरती जोडायला पण सोपं जातं। आता जसं म्हणजे इथं त्रिकोण आपण तयार केलेला आहे त्याच पद्धतीने इथे आपण पायपिंग करून घेतलेली आहे। इथे पण बघा मी साडीच्याच कपड्याचा यूज केलेला आहे। तुम्हाला जो कॉन्ट्रास्ट साडीचा कलर जर कॉन्ट्रास्ट असेल तुम्ही इथं पायपिंग पण कॉन्ट्रास्टमध्ये साडीच्या कलरची करू शकता। इथे मी पायपिंग करून खाली समोसा लेस लावून घेतलेले आहे, थोडासा लुक छान येण्यासाठी। इथे बघा आपण ही समोसा लेस जोडून घ्यायची आहे। आणि मी लेस साडी माझी येलो कलरची होती तर मी इथे येलो कलरचा लेसचा वापर केलेला आहे। इथे आपण ही लेस लावून घेतलेले आहे। आता बघा इथे जितकं माप घेतलेलं होतं त्याच मापाने आता जोडून इथं पिन लावून घ्यायचे आहे आणि मग हा पॅच आपल्याला जोडून घ्यायचा आहे। इथे 4 इंचावरती मार्किंग करून घेतली दोन्ही साईडला आणि तिन्ही साईडला बघा इथे पिन लावून घेतलेले आहे। आता जिथून आपण जोडायला सुरुवात करतो तिथे मागे पुढे शिलाई करून जोडायचं आहे, कारण उसू शकतं ब्लाऊज घातल्यानंतर आपलं थोडंसं खेचलं जातं, त्यामुळे इथे शिलाई मागे पुढे करून व्यवस्थित तिथे जोडून घ्यायचं आहे। आता बघा न्यूजपेपर आपण घेतलेला होता सपोर्टसाठी किंवा डिझाईन तयार करण्यासाठी, तो काढून घ्यायचा आहे। त्यानंतर टक्स द्यायचे आहेत, इथे आपण दोन्ही साईडचे टक्स देऊन घ्यायचे आहेत आणि मग कमरपट्टी जोडायची आहे। त्यानंतर आपण लेस लावलेली आहे सर्वात शेवटी। इथे आपण बघा 1.5 इंचाची पट्टी घेतलेली होती आणि त्याला एक साईडने फोल्ड करून घेतलेला आहे आणि जिथं आपण चून दिलेले आहे टक्सची, जिथं आपण टक्स केलेला आहे बघा तिथे आपण चून देतो तर ती व्यवस्थित फिटिंग बसण्यासाठी। आता आतमध्ये फोल्ड करून मधोमध शिलाई करायची आहे। ही शिलाई तुम्ही मोठी दिलात तरी चालेल, लास्टवरती जी आपली शिलाई असते ना ती दिलात तरी चालेल, कारण नंतर आपल्याला हात शिलाई करून ती शिलाई उसवावी लागते त्यासाठी। आता बघा इथे मी येलो कलरची लेस घेतलेली आहे, साडीचा येलो कलर होता त्यामुळे इथे मी अशी लेस घेतलेली आहे। आता लेसच जोडून पूर्ण आपला इथे गळा तयार झालेला आहे। तुम्हाला हवे असेल तर मोती किंवा चिपकवायचे स्टोन वगैरे असतात तेच आपल्या पट्टीवरती चिपकवलात तर लुक अजूनच खूप सुंदर दिसेल। मी असाच ब्लाऊज तयार केलेला आहे, याच्यावरती काहीही चिपकवलेलं नाही। तर तुम्हाला कसा गळा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। अशा पद्धतीने वेगवेगळे डिझाईन बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। इथे बघा आपला गळा हा खूप सुंदर असा तयार झालेला आहे, तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। तर धन्यवाद, बाय।